नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले. सायंकाळी 6 वाजेपर्यंत कोकण पदवीधर मतदारसंघात एकूण 63% मतदान झाले. या मतदारसंघात 2,23,408 मतदार असून रायगड जिल्ह्यात 54,199 मतदार होते. यामध्ये पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा 5 जिल्ह्यांमध्ये कोकण विभागीय पदवीधर निवडणूक झाली. पालघरमध्ये 59.17%, ठाण्यामध्ये 54.28%, रायगडमध्ये 61.98%, रत्नागिरीत 63.35%, तर सिंधुदुर्गमध्ये 73.62% मतदान सायंकाळी 5 वाजेपर्यंत झाले. या निवडणुकीत 13 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात सलग 2 वेळा निरंजन डावखरे निवडून आले आहेत. पहिल्या वेळा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर दुसऱ्या वेळा भाजपकडून ते निवडून आले होते. यंदा तिसऱ्यांदा ते भाजपकडून महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. पनवेल महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आशा सेविका तसेच बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांना कीटक आजार सर्वेक्षण तसेच अहवाल सादरीकरण प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी हत्तीरोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर दीपाली नरसे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी, सहाय्यक विभागीय हिवताप अधिकारी प्रशांत घरत, आरोग्य पर्यवेक्षक कोकण भवन संजय शिर्के, साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आकाश ठसाळे, महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व आशा सेविका, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात सध्या हत्तीरोगाचे सर्वेक्षण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर दीपाली नरसे यांनी महापालिका कार्यक्षेत्रात हत्तीरोगाविषयी जनजागृतीविषयक माहितीचे सादरीकरण केले. यामध्ये हत्तीरोगाची लक्षणे, त्याचे प्रकार, औषधोपचार, रुग्णाची घ्यावयाची काळजी, रुग्णांनी करायचे व्यायाम प्रकार अशी विविध माहिती उपस्थितांना दिली. पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन बैठकीचे आयोजन उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यालयात करण्यात आले. यावेळी पर्यावरण विभाग प्रमुख मनोज चव्हाण, पनवेल शहरातील कुंभारवाड्यातील मूर्तिकार, सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद बोडके, महापालिका अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात पर्यावरणाचे भान राखून गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही पनवेल महापालिका अभिनव उपक्रम राबवणार आहे. या उद्देशाने पनवेल शहरातील कुंभारवाड्यातील मूर्तिकारांना शाडूपासून गणेश मूर्त्या तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली. कुंभारवाड्यातील मूर्तिकारांनी शाडूपासून मूर्त्या करण्यासाठी पालिकेच्या वतीने त्यांना शाडूची माती पुरवली जाणार आहे. या दृष्टीने त्यांची मातीची मागणी लिहून घेण्यात आली. मागणीनुसार माती मूर्तिकारांना घरपोच करण्यात येईल. तसेच शाडूपासून बनवलेल्या मूर्त्या विक्री करण्यासाठी मोठ्या सोसायटींमध्ये जागा उपलब्ध करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. रायगड जिल्ह्यातील गडकिल्ले, समुद्रकिनारे, धबधबे यासह विविध ठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाय केले जाणे गरजेचे आहे. तहसील आणि उपविभागीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी यासाठी गाव पातळीवर यंत्रणेच्या माध्यमातून कार्यवाही करावी असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत आढावा बैठकीत दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मान्सून पर्यटन आणि पावसाळा या पार्श्वभूमीवर दुर्घटना होऊ नये यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांच्या सहभागाने गाव पातळीवर समिती स्थापन करण्यात यावी. या समितीद्वारे सदर गावाच्या परिसर हद्दीतील पर्यटन स्थळ, तलाव, धबधबे, समुद्रकिनारे अशा जागांवर जीवितहानी टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात. उपविभागीय अधिकाऱ्यांसह तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस अधिकारी यांनी नागरिकांना विविध माध्यमातून सतर्क करावे असे सूचित केले. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड यांच्यासह विविध शासकीय प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ऑनलाईन बैठकीत सहभागी झाले होते. यंदा मोसमी पावसाचे आगमन जून महिन्यात वेळेपूर्वीच झाले असले तरी जोरदार पाऊस न झाल्याने उरण तालुक्यातील पुनाडे धरणाच्या पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे उरण पूर्व विभागातील कोपरोली, पाणदिवे, पिरकोन, सार्डे, वशेणी, पुनाडे, पाले, गोवठणे, आवरे आणि कडापे या 10 गावांना ऐन पावसाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या 10 गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी करण्यात येत आहे. दररोज पावसाचे वातावरण निर्माण होऊनही उरण तालुक्यात मागील 2-3 दिवसात धरण क्षेत्रात अवघ्या 154 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे रानसई आणि पुनाडे या दोन्ही धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. रानसई धरणात सध्या 15 जुलैपर्यंत पुरवठा करता येईल इतकाच पाणीसाठा आहे. हा शेवटचा पाणीसाठा असल्याने पिवळसर दूषित पाणी येत आहे. ही पाणी पातळी आणखी खालावल्यास मृत साठ्यातून पाणी पुरवठा करण्याची वेळ MIDCवर येणार आहे. या दूषित पाणी पुरवठ्याचा सामना उरणच्या नागरिकांना करावा लागणार आहे. महाड तालुक्यातील कांबळेतर्फे बिरवाडी गावातील एका गुरांच्या गोठ्याला अचानक लागलेल्या आगीमध्ये 9 गुरांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तसेच शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास महाड तालुक्यातील देशमुख कांबळे या गावातील शेतकरी प्रभाकर देशमुख आणि किशोर देशमुख यांच्या गुराच्या गोठ्याला अचानक आग लागली. मध्यरात्री असल्याने घटना समजण्यास उशीर झाला. या दरम्यान संपूर्ण गोठा जळून खाक झाला. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजले नसले तरी लागलेल्या आगीच्या वेळा गोठ्यामध्ये 12 गुरे बांधलेली होती. यामधून 9 गुरांचा होरपळून मृत्यू झाला. आग विझवताना शेतकरी राहुल देशमुख हे किरकोळ जखमी झाले आहेत. ऐन शेतीच्या हंगामात ही घटना घडल्याने गावातील या 2 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून त्यांच्यावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे. पोलादपूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे नाल्यांची पात्रे दुथडी भरून नदीकडे वाहू लागली असून अनेक गावांमध्ये या नदी पात्रालगतच्या चढणीवर नाल्या, शेतात अंडी पिल्ले सोडण्यास येणाऱ्या माशांची वल्गन लागली आहे. ग्रामस्थ तसेच आदिवासी बांधवांनी ही वल्गनीची गोड्या पाण्याची मासळी पकडण्यासाठी नेहमीप्रमाणे सुसज्जता ठेवली असून एकीकडे तालुक्यातील वारकरी माळकरी जनता चातुर्मासाचे नियम पाळत असते, तेवढ्याच संख्येने मासे खाऊंची चढणीचे म्हणजेच वल्गनीचे मासे पकडून मुसळधार पावसाची अनोखी मजा साजरी करण्यासाठी लगबग सुरू आहे. आषाढी यात्रेच्या निमित्ताने येत्या 7 जुलैपासून पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन 24 तास सुरू राहणार असल्याची माहिती मंदिर समितीच्या वतीने माध्यमांना देण्यात आली आहे. आषाढी यात्रेच्या नियोजनासंदर्भात पंढरपुरात मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. येत्या 17 जुलै रोजी पंढरपुरात आषाढी यात्रेचा सोहळा पार पडणार आहे. या यात्रेतील शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंदिर समितीच्या वतीने निमंत्रण देण्यात आले. दरम्यान यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांचा औसेकर महाराजांच्या हस्ते वीणा, वाकरी पटका, श्रींची मूर्ती, उपरणे, चिपळ्या देऊन सन्मान करण्यात आला. याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचाही मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.